सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 99 दिवस लोटले आहेत. आता त्यांच्या हत्या प्रकरणातील खटला हा केज न्यायालयामध्ये चालू आहे. 18 फेब्रुवारी रोजी केज न्यायालयामध्ये त्यांच्या हत्या प्रकरणातील खटला चालू होता. ह्यावेळी सरकारी वकील तसंच SIT अधिकाऱ्याकडून केजऐवजी बीड न्यायालयामध्ये हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आरोपीच्या वकिलाकडून देखील ह्याविषयी युक्तिवाद चालल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते. 18 फेब्रुवारी झालेल्या कोर्टातील खटल्यामध्ये न्यायालयाने हा निकाल राखीव ठेवला होता. मात्र काल न्यायालयाने हा निकाल दिला असून आता या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ही बीड न्यायालयामध्ये होणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. कारण ह्या हत्या प्रकरणातील आरोपीसह साक्षीदार हे एकाच तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. ह्या अनुषंगाने ह्या खटल्याचे जे केजऐवजी बीड ह्या ठिकाणी हा खटला चालवण्यात यावे अशी मागणी सरकारी वकील कोले यांच्यासह SIT कडून न्यायाधीशाकडे करण्यात आलेली होती. न्यायाधीशाने हा निकाल राखून ठेवला होता. मात्र काल हा निकाल दिला असून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी ही बीड येथील न्यायालयामध्ये होणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. यामुळे आता आरोपींना कुठंतरी धक्का बसल्याचं देखील बोललं जात आहे. कारण केज ह्या ठिकाणचे सर्व आरोपी असून साक्षीदार देखील केज तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे दबाव येऊ नये ह्या अनुषंगाने सरकारी वकील यांनी न्यायाधीशाकडे मागणी केली होती. या मागणीला आता यश आले असून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता ह्या पुढील सुनावणी ही बीड न्यायालयामध्ये होणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. बीड न्यायालयामध्ये पुढील सुनावणी होऊ नये ह्यासाठी देखील आरोपीच्या वकिलासह सरकारी वकिलामध्ये अनेक युक्तिवाद चालल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले होते. त्यांनी ह्यावेळी असं देखील सांगितलं होतं की आरोपी जरी बीड कारागृहामध्ये असले तरी त्यांना घेऊन येण्यासाठी मस्साजोग केज ह्या मार्गे यावं लागत असलं तरी दुसरा एक पर्यायी मार्ग आहे. त्या मार्गाने घेऊन येऊन केज न्यायालयामध्येच ह्या खटल्याची सुनावणी व्हावी अशी मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली होती. मात्र सरकारी वकील यांनी अशी मागणी केलेली आहे की केज ह्या ठिकाणचे सर्व आरोपी असून ह्या आरोपींना जे साक्षी देणार आहेत ते देखील केजमध्येच असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. ह्याचबरोबर आरोपींना बीडवून केजकडे आणीत असताना मस्साजोग फाटा देखील लागत असल्यामुळे या ठिकाणी देखील कुठला अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने आता ह्या खटल्याची सुनावणी हे केज न्यायालयात न करता बीड न्यायालयामध्ये करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील कोले यांच्याकडून करण्यात आलेली होती. काल हा निकाल देण्यात आला असून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सर्व सुनावणी ही बीड न्यायालयामध्ये होणार असल्याचे देखील आता सांगण्यात येत आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.